समोर श्री वेताल कोपर विनंती आहे, आपल्याला फायनल खेळायचे वेळ कमी आहे, प्लीज या आपण व्यासपीठासमोर आपला संपूर्ण संघ घेऊन प्लीज या. तसेच काल्हेर आपण या, बंदरामध्ये काल्हेर आपणास विनंती आहे, आपण या पटकन ताबडतोब. यस, आपण जर वेळ केला तर हा सामना 3 षटकांचा खेळवला जाईल याची नोंद घ्यायची आहे, प्लीज जरा सहकार्य करायचं आहे. चला या समोर लाईनअप करायचे आहे दोन्ही संघाने. आपण सर्वप्रथम आपण राष्ट्रीय गान घेणार आहोत, त्यानंतर आपण नाणेफेक करू आणि सामन्याला सुरुवात करू. तर मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठासमोर जायचं आहे. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण चला प्लीज. तसेच विजय स्पोर्टचे सर्व खेळाडू आपणास विनंती आहे की आपणही सर्वांनी यायचं आहे, तर उपस्थिती राहायची आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण या. आपण पाहतोय सरपंच चेस्का मधील अंतिम 2 संघ मेगा फिनाले मध्ये पोहोचलेले आहेत. एका बाजूला आपण पाहतोय श्री वेताल कोपर, तर दुसऱ्या बाजूला बंदरामूर्ती काल्हेर. दोन्ही संघांना विनंती आहे आपण लाईनअप करायचं आहे, प्लीज लगेच ताबडतोब. तर चला लगेच आपण लाईनअप करायची आहे. मान्यवरांना विनंती आहे आपणही तिथे उभं राहायचं आहे. आपण पाहिलं तर अंतिम सामना इथे खेळवला जातोय. आमचे मान्यवर आपण पाहू शकता सर्वजण उपस्थित आहेत. रेडी तर निश्चित मित्र, आपण जो पाहिला होता याच्यासाठी केला होता हट्ट, शेवटचा दिवस गोड व्हावा आणि गोड होण्यासाठी या 2 गोड टीम आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळत आहेत. तर आपण नाणेफेक होण्यापूर्वी आपण राष्ट्रीय गान आपण वाजूया, त्यांचा करूया स्वागत. त्यानंतर आपण नाणेफेक करणार आणि लगेच सामन्याला सुरुवात करणार. तर इथं उपस्थित सर्वांनी आपल्या डोक्यावरची कॅप रिमूव्ह करायची आहे. तर एक साथ राष्ट्रगान सुरू करेंगे. शुरू कर. जनगण भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. तर चला लगेच आपण नाणेफेक घेऊया. तर 2 टीमचे दोन्ही संघनायक आपण पुढे यायचं आहे. आपण पाहू शकता सन्माननीय जोशी साहेब या मंडळाचे सचिव, त्यांच्या माध्यमातून केले जाते अंतिम सामन्याचं मेगा फिनालेचं नाणेफेक. पाहूया कोणाच्या बाजूने लागते. यस, नाणेफेकीचं जे कॉल आहे ते आपण पाहतो श्री वेताल कोपरच्या बाजूने लागलेलं आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर चला मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि अंतिम सोहळ्याचं इथं आनंद लुटायचा आहे. तसेच लगेचच कोपर संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे, कारण आपल्याला त्यानंतर फलंदाजी करायची आहे. मित्र, हा सामना जो आहे तो दोन्ही संघाच्या अनुमतीने 4 षटकांचा खेळवलेला आहे.
प्लेअर स्टँड मध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे प्लीज. तर चला बोलूया खेळाकडे. आजच्या दिवसामधील आपण पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम सामना मित्र पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय की विक्रम स्पोर्ट वरुणनगर संघ या स्पर्धेतून आपण पाहिलं तर मागील मॅच आपण पाहतोय की हरला गेला आहे आणि इथं मात्र अंतिम सामन्यामध्ये पोहोचला गेला तो म्हणजे बंदरामूर्ती काल्हेर. यस, इथं मात्र टायमिंग सेट केलं जाईल. पंचांनी इशारा केला गेला आहे जेव्हा पहिला चेंडू टाकला जाईल तेव्हा इथं मात्र टायमिंग सेट केलं जाईल. दोन्ही संघांना सूचित केले जाते. जो संघ वेळेचं भान ठेवणार नाही त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. तर चला आपण फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे लगेच. काल्हेर संघ प्लीज सहकार्य करा. चला लगेच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहेत. आपण पाहिलं तर अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळालं. खास करून आपण पाहिलं तर आज ज्यांचा वाढदिवस आहे जितेंद्र पाटील साहेब असतील, त्यांनी खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे पहिल्या दिवसापासून. हे 3 दिवस आपण जर पाहिले तरी मेहनत होती, परंतु याच्या अगोदर पासून त्यांची मेहनत चालू आहे. यस, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय कोपरगावचे ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री यतेश जी म्हात्रे साहेब आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत आहे. तसेच माजी सरपंच सन्माननीय रमेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपले या क्रीडा मंचावरती सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर चला लगेच करूया आपण खेळाला सुरुवात. विलंब न लावता श्री वेताल कोपर आपणास विनंती आहे की आपण जास्त वेळ न घेता क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मित्रों, नेहमी असं म्हटलं जाते की अकेले अकेले रहना उसे जेल कहते और मिलजुल के रहना उसे खेल कहते हैं. चांगलं मिळून जुलून क्रिकेट खेळले गेले या दोन टीमने. म्हणून तर आपण पाहतोय की अंतिम सोहळ्यामध्ये दाखल झाले, अंतिम मॅच मध्ये हे दोन संघ दाखल झाले. मागच्या वर्षीचा गत विजेता संघ आपण पाहू शकता श्री वेताल कोपर आणि त्यांना फाईट करतोय. इथं मात्र आजच्या दिवसामध्ये त्याने दादागिरी प्रस्थापित केली. बंदरामूर्ती काल्हेर हा संघ प्रथम नाणेफेक हरून इथं फलंदाजी करण्यासाठी तयार झालेले आहेत. आज संपूर्ण दिवसामध्ये खूप प्रभावी केलं. असं वाटलं नाही कुठल्या मॅच मध्ये की कुठं अडकले आहेत, कुठला मॅच फसला गेला आहे. कॅल्क्युलेट नुसार चांगली मॅच खेळत असताना पाहायला मिळाला. खास करून विचार केला तर बंदरामूर्ती काल्हेर आणि पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं जी विजयाची चाहूल या ग्राउंडची त्यांना मागच्या वर्षीपासून चालू झालेली आहे ते आतापर्यंत प्रस्थापित ठेवलेली आहे. त्यांचा जो विजयरथ आहे तो आतापर्यंत जसं जसं चालू आलेला आहे तो विजयरथ इथं थांबला जाईल की या स्पर्धेवरती आपलं नाव कोरलं जाईल हे थोड्याच वेळाने इथं समजेल. पाहूया बोलूया खेळाकडे. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तैनात होतात. आपण पाहतोय राजन डी आणि योगेश. गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय रमेश. पाहूया काय घडतंय. पंचांना विनंती आहे टायमिंग तिथं सेट केला जाते. 5:37 झालेले आहेत. पाहूया 3 षटक तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायचे आहेत. पुढील चेंडू फुल टॉस आणि इथं मात्र फुल टॉल वसूल केला जातोय. पहिल्याच चेंडूवरती बिग हिट चौकार.
सरपंच चषक नितेश दादांनी खांडवे या गावात. क्या बात आहे. आगाज चांगला झालेला अंजाम कसा असेल येणारा काल सांगून जाईल. परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात केली जाते. गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पाडलेले. आता कुठे चेंडू हातालू. पुढील चेंडू अजून एक दे धमाका. आई चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सरपंच चषक नितेश दादांनी खांडवे या गावात. निश्चितच आपण पाहतोय अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळते. खास करून या स्पर्धेचे प्रणेते सर्वा वन मॅन शो आणि दादा पाटील यांच्या माध्यमातून लाभलेली पर्वणी सरपंच चषकाजी 2025चा हा थर्रार आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची जत्रा क्रिकेटची पंढरी संबोधलं जाणारं हे गाव आणि त्या गावामध्ये अप्रतिम रंगले गेलेले हे सामने सरपंच चषकाजी आपल्याला पाहायला मिळते. याची देही याची डोला पाहण्यास अंतिम सोला अनेक मान्यवर या व्यासपीठावरती प्रेक्षक वर्ग या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा स्वागत केला जात आहे गोलंदाजाचा. चेंडू मात्र सीमा पार. बिगिट षटकार. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. देवला सरपंच चषक नितेश दादांनी खांडवे या गावात. सफाई नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. देवला सरपंच चषक नितेश दादांनी खांडवे. निश्चितच आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती दे तडाका दे धडाका चालू आहे. आपण पाहिलं 3 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके, 1 षटकार तर 2 चौकार. अशा रीतीने आपण पाहतोय डावाला मिळतो आकार. धावसंख्या 14 अंकावरती लागली जाते. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होत्या सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्ग वरती इथे काय घडते पाहूया. अजून एक क्या बात आहे. हा चेंडू थांबत नाहीये. जाईल सीमा पार. अजून एक बिगिट षटकार. सरपंच चषक नितेश दादांनी खांडवे या गावात. या वेळेस आपण पाहिलं तर स्वेर मारा पाहायला मिळते. माहिती आहे की 2 चेंडूंवरती चौकार तर 2 चेंडूंवरती षटकार. 20 धावा धापलकावरती झालेले आहेत. प्रेशर असेल आणि त्या प्रेशरला इथं मात्र रिलीज करावा लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 21. आपण पाहू शकता या ठिकाणी अर्के बिल्डरचे पिंपलगाव गावचे एक उद्योजक सन्माननीय कुणालजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. क्रीडा मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. अजून एक चांगला फटका चौकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे. फायनल कशी हवी आहे तर प्रेक्षकांचा आनंद देणारी फायनल अशी हवी आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय दे धडाका. हातोडा चालवला जातोय गोलंदाजाच्या वरती. चिंतेचं वातावरण सावट पाहायला मिळते. तू शेर आहे तर मैं सवा शेर हो हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राजन डी आज भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजून एक उडवलाय. आई चेंडू नाही थांबत. हाई चेंडू आता सीमा पार. क्या बात आहे. चौकार. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. तसेच या क्रीडानगरमध्ये उपस्थित कोपरगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय देवेंजी घरत साहेब आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलंही या क्रीडा मंचावरती हार्दिक स्वागत आहे. यस आपण पाहतो की इथं मात्र 29 धावा कुठून काढल्या आहेत.
आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ही 29 धावांचं रेकॉर्ड होतं. चामिंद्रा संघाचा गोलंदाज गुरु या गुरुवरती चालवला होता हल्ला आणि त्यांनी सुद्धा 29 धावा खर्च केल्या होत्या. आणि इथं मात्र आता आपण पाहतोय की रमेश वरती हल्ला चढवला जातोय आणि 29 धावा खर्च केल्या जात आहे. स्ट्रॅटेजी चेंज केली होती. आपण पाहतोय की नेहमी गोलंदाजीमध्ये जी स्ट्रायकर गोलंदाज जे असतात त्याच्यामध्ये काहीतरी बदल करताना पाहायला मिळाले आणि त्या बदल करण्याच्या नादामध्ये कुठेतरी चुकीची एक कामगिरी घडली गेली आणि 29 धावा खर्च केल्या गेल्या. क्या बात आहे. भला मोठा संघ समोर असताना आपण पाहतोय की एवढ्या धावा खर्च केल्या गेल्या. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज राजेश या वेळेसही चांगला फटका आहे. हा चेंडूही थांबवला जाईल की नाही? यस, नाही. हाही चेंडू जातो सीमा पार. प्रत्येक चेंडूवरती येतोय मोठा फटका. हाही येतोय चौकार. निश्चितच जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला स्वीकारत असताना लई भारी खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र दुधारी तलवार, एक आर तर दुसरा पार. पहिल्या चेंडूवरती घेतोय चौकार. या वेळेसही पहा गॅप मध्ये आहे. हाही चेंडू जातो सीमा पार. चौकार. जणू काय हायलाइट आणि प्रॅक्टिस चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये नाही तर सलग 2 वर्ष ज्याने दादागिरी गाजवली होती या मैदानावरती त्याला मात्र आता कुठेतरी शेराला सभा शेर मिळालेला आहे. बंदरावरती काल्हेर. इथेही पहा रन बनतात बॅट मधून आणि इथं बहाली सुद्धा केल्या जात आहेत. व्हाईट बॉल, चेंडू सीमा पार आणि या चेंडूवरती येतात पंजा. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलं 8 चेंडू आणि 42 धावा धावपलकावरती. क्या बात आहे. धावून एकही रन कंप्लीट केली नाहीये. 2 वाईटच्या त्याच्यामध्ये जमा आहेत. बाकीच्या सर्व षटकार आणि चौकार. आमचे स्कोरर सांगतील षटकार किती आहे त्याच्यामध्ये. 2 षटकार आणि चौकार 7 चौकार. क्या बात आहे. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारला गेला आहे. आता मात्र बऱ्याच कालामध्ये एक निर्धावचे होते सांगता. सुटकेचा श्वास सोडला असेल या गोलंदाजानेही. कारण काय घडतंय मैदानाच्या मध्ये अंधाधुंद रन वाहत आहेत जणू काय रनांचा पूर आलेला आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस मात्र फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. देवळा सरपंच चषक नितेश दादानी काढपे या गावात. 5 नंबर नितेश पाटील दादाचा. निश्चितच रंग काला असो की गोरा रुबाबदार असणं गरजेचं आहे. पारी छोटीशी का नसो परंतु ती रंगतदार असणं गरजेचं आहे आणि यादगार असणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघासाठीच्या. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आल्या आणि आता मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय बंदरामध्ये काल्हेर. नवीन फलंदाज शैलेश. एक गया तर दुसरा आया. मोठी लाईनअप आहे फलंदाजांची. कोणाला आउट करायचं कोणाला बाद करायचं. जेवढे चेंडू तुम्हाला निर्धाव स्वरूपाने हाताळता येतील तेवढे हाताला. अन्यथा एकामागून एक धुरंदर येत आहेत. या वेळेस पाहू शकता आपण पटक्याला चेक केलं होतं. सन्मान देण्यात आलं गेलं कारण चांगला चेंडू होता. चांगल्या खेळाडूचे तेच लक्षण आहे की जो चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला मात्र दिशा दाखवेल. प्रहार केला जाईल आणि समाचार घेतले जाईल. राजेश पुन्हा एकदा तयार होत आहे गोलंदाजी मार्क वरती. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू आणि निर्धावची होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे पाहू शकता आपण 42 अंकावरती. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. सुरुवातीच्या कालामध्ये आपण पाहिले बॅक टू बॅक 2 चौकार गेले. त्यानंतर व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक पंजाही गेला. त्यानंतर मात्र मागे वळून पाहिले नाही झालं गेले ते विसरून नव्याने मला सुरुवात करायची आहे. मनासी बांधली गाठ की आता मात्र मला चांगलं काम करायचं आहे. त्यानंतर मात्र आपण पाहतोय की चांगली गोलंदाजी झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42 अंकावरती पाहायला मिळते. यावेळेस अनिल येतोय गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. चला स्पीडअप करा प्लीज. सन्मानित जितेंद्र पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि खूप मेहनत घेत आहेत ते आपण पाहतोय.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. या वेळेस मध्ये कमर कसली गेली आहे, क्या बात आहे. हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा निर्धावच्या स्वरूपात हाताला जातोय. निश्चितच आपण पाहिलं तर मनोहरजी खार पाटील यांच्या माध्यमातून कालेर संघाला मेजवानी तर दिलेलीच आहे, परंतु जर हा सामना जिंकला, फायनल मारली तर 11,000 रुपये रोख पारितोषिकही दिले जाईल. यावेळेस मिस टाइम फटका अधिक उंच पाहूया. हवेमध्ये चेंडू आहे आणि इथं मात्र पाहायला मिळतंय कुठेतरी जज करताना चुकी पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. या 2 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 44-4 लागले गेले आहे. या ओव्हर मध्ये कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, खास करून अनिल यांची, कारण ज्या पद्धतीने धावांचा वेग आपल्याला पाहायला मिळत होता, धावतं वादळ मैदानामध्ये वाहत होतं, तो कुठे क्षमताना पाहायला मिळते. कमी धावा लागताना दिसत आहेत. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज तयार होते. या वेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. पाहूया डी मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावांचा ओघ होता तो थांबलेला आहे, रोख लावलेली आहे, बाउंड्री लागत नाहीये. आपण जर पाहतो या ओव्हर मध्ये सुद्धा आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 45 लागली गेली आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय अधिक उंच क्षेत्ररक्षक येतो त्याच्या खाली, काय घडते पाहूया. आणि सहज घेतला जातोय झेल आणि फलंदाज फेल ठरतोय. रुबाबदार हाय अंगार कार्य त्याचं भलं. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. समाजसेवक नितेश पाटील आमचा हायलय पॉवरफुल. आता मात्र स्वतः संघ नाईक येतोय. विनायक मैदानाच्या आतमध्ये. माहिती आहे की एकामागून एक आता मात्र फलंदाज बाद होत आहेत, तर डावाला सावरावा लागेल, आवरावा लागेल. जे गलतीचं पडझड आहे त्याला कुठेतरी थांबवावं लागेल. तर इथं मात्र पाहूया पुन्हा एकदा खेळाला होते सुरुवात. धावसंख्या आपलातून आहे, खूप चांगली आहे, नो डाऊट. बट या ओव्हरने कुठेतरी कमबॅक केलेलं आहे, चांगले षटक हाताळलेलं आहे. निश्चित आपण पाहिलं तर 8 बॉलांना 42 धावा कुठे आणि नंतरच्या 8 बॉलमध्ये 3 धावा कुठे. आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत. पहा खेळ क्रिकेटचा कुठे आणि कसा असतो. यावेळेस पाहू शकता ऑन साइडला संदीप आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. थोडीशी कॉर्नर मीटिंग झाली, कानमंत्र दिले संघनायकेकडे. आपण काय केलं पाहिजे, गेम प्लॅन रचला गेला आणि त्यानंतर उत्तम दर्जाची क्वालिटीदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 46 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मिसफील्ड झालं परंतु बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळतंय. कव्हरला आले होते आणि उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. इथं मात्र पाहिलं तर एकच धाव घेतली गेली आहे. क्या बात आहे. षटक क्रमांक इथं कंप्लीट होतंय. तिसरं, धावसंख्या 47. 2 षटकामध्ये 42 होत्या आणि या षटकामध्ये आपण पाहतोय फक्त 5 धावा खर्च केल्या. क्या बात आहे. क्रिकेट सांघिक खेळ आहे, सहकार्याचा खेळ आहे. एखाद्या सहकार्याने माझ्या हातून काही चुकी झाली असेल तर दुसऱ्या सहकार्याने त्याच्यावरती पांघरून टाकायचं असतं, त्याला झाकायचं असतं आणि ते काम इथं मात्र पाहिलं तर या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की 84 धावांचं लक्ष होतं, टार्गेट होतं, जे हे होतं रेकॉर्ड होतं, तो तुटतो की काय असं वाटलं होतं, परंतु कमबॅक केलं. क्या बात आहे. आम्ही गत वर्षीचा विजेता संघ का आहे ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतोय की आम्ही कमबॅक करू शकतो. आणि कमबॅक कसा केला जातोय हे 2 गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मनोहर, परंतु आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहूया. मनोहर येतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय, इथं मात्र चेंडू जातोय सीमा पार, चौकार. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात.
धावसंख्या आपण पाहिली धावफलकावरती 51 51 धावा लागल्या गेल्या आहेत. अंतिम षटक प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती चौकार मनोहर यांच्या एक अनुभवी गोलंदाज आहे. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साइडला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि एकच धाव घेतली जाते. आणि इथं मात्र थोडंसं पंबलिंग जरूर झालं परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाहीये. 52 धावा वरती लागल्या गेल्या. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या पारीतील. शेवटच्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मनोहर यांच्या माध्यमातून. निश्चितच आपण जर पाहिला तर श्री वेताल कोपर संघाने हुकमाचा एका वसला होता. आजच त्यांना गोलंदाजी दिली होती आणि कुठेतरी फसली गेली. इथं मात्र पाहूया काय घडतंय. यस, हा चेंडू जातो सीमा पार. बिगिट षटकार. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. आणि 6 धावेने स्कोअर कार्डला बढती मिळते. 58 या धावसंख्येवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय हा सामना मैदानाच्या आतमध्ये दोन संघातलं द्वंद्व युद्ध. यावेळेला अजून एक तडाखा, अजून एक धमाका. भीमटोला वज्रटोला चेंडू सीमारेषे बाहेर गेला. षटकार. सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. 64 64 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये सुद्धा अधिकतम धावा धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळाल्या. 2 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. 17 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू. अजून एक हा जातो सीमा पार. षटकारांची हॅट्रिक इतर कंप्लीट केली जाते. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादा. या अगोदर आपण पाहिलं तर षटकारांची हॅट्रिक राजेश यांनी कंप्लीट केली होती आणि दुसरी हॅट्रिक इथं कंप्लीट करतो विनायक. स्वतः संघ नायक आहे. माहिती मरता क्या न करता आणि आली आणि चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाले. यस, आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचे सर्व सन्माननीय नितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक कंप्लीट केली षटकाराची. त्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं आहे. यस यस, या व्यासपीठावर विराजमान आपण पाहिलं तर आताच आगमन झालेले तुम्हाला सर्वांचे लाडके प्रमोदजी सापटे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं होतं. त्यांचा करूया आपण स्वागत आणि सन्मान. सन्माननीय प्रमोदजी सापटे साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करतील. सन्माननीय या स्पर्धेचे सर्व नितेशजी पाटील साहेब. या स्पर्धेची उपदार माहिती शॉल त्याचबरोबर आपण पाहू शकता फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन केले जाते त्यांना सन्मानित. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात. 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादानी खांडपे या गावात. 555 नंबर. तसेच कुणालजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाते. या स्पर्धेचे सर्व नेतेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाते. या स्पर्धेची उपदार माहिती शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय सुदामजी दाबणे साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाते. सन्माननीय या स्पर्धेचे सर्व नितेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता त्यांचा हे केला जातो हेतूचे स्वागत आणि सन्मान. ठेवलंय सरपंच चषक नितेश दादानी. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चला लगेच.
निश्चितच आपण जर पाहिली तर सन्मान्य मनोहरजी खार पाटील यांच्या माध्यमातून मेजवानी प्रस्थापित झाली होती कालेर संघात, ती दिली जाईल. परंतु जर फायनल मारली तर तब्बल 11,000 रुपयाचा रोख पारितोषिकी मनोहरजी खार पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल. सन्माननीय आपण पाहू शकता पत्रकार नरेशजी पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान केलं जाते. आपण पाहिलं तर लोकशाहीचं हे चौथा स्तंभ संबोधलं जाणार पत्रकारांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. क्या बात आहे. 71 धावांची टार्गेट ठेवलेलं आहे. विजयाचं समीकरण 71 धावांचं. तसेच सन्माननीय दशरथजी जाधव साहेब जो उपस्थित आहे त्यांचाही येतोचे स्वागत आणि सन्मान केलं जाईल. आपण पाहू शकता माननीय श्री यतीशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना करण्यात येते सन्मानित. तसेच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित आहेत कोपरगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय महेशजी म्हात्रे साहेब. यतीशजी म्हात्रे आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती, तसेच देवेन गरज साहेब आपणास विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलेही सहर्ष स्वागत आहे. यस कोपरगावचे विद्यमान सरपंच सन्माननीय हेमंतजी गरज साहेबांच्या माध्यमातून कोपर संघास एक पर्वणी दिली आहे. जर फायनलचा सामना जिंकला गेला तर तुमच्यासाठी सुद्धा 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. खेळाला होते सुरुवात, चांगला चेंडू, पहिल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. प्रत्येक चौकार असो किंवा षटकार असो देवेन घरत यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे कोपर संघासाठी. पाहूया आपण या देवेन घरतजी आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. या वेळेस आपण पाहिले तर चौकार येतोय. चौकाराने स्वतःचा आणि संघाचा इथं मात्र 51 ओपन केलं जाते. देवेंजी गरज साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच हेमंत घरत साहेब यांच्या माध्यमातून जर सामना जिंकून दिला तर 10,000 रुपये. इथं मात्र पाहू शकता अजून एक चांगला खेळ केला जातोय. चौकार यस या ठिकाणी चौकार हॅट्रिक असो किंवा षटकार असो हॅट्रिक असो आपण जर पाहिले यतेश म्हात्रेंच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाते 2,000 रुपयाचं. क्या बात आहे. बक्षीस आम्ही लावायला तयार आहोत, तुम्ही फक्त विजय संपादन करा. काल आम्ही एक मॅच युट्यूबला बघत होतो रात्री, पुणे नाही सिंधुदुर्गला चालू होती. तिथं जो बक्षीस लावेल जर खेळाडूने पटकावला नाही तर तो कमिटीमध्ये जमा केला जात होता. म्हणून तिथेच्या बक्षीस लावताना 10 वेळा लोक विचार करत होते का बक्षीस असं लावलं जायचं का त्याला पटकावलं पाहिजे. इथं मात्र तसंही खूप चांगलं मान्यवर आहेत. आपल्या गावासाठी चांगला खेळ व्हावा याच्यासाठी चांगली बक्षीस लावली जातात. यावेळेस पाहू शकता आपण चांगला चेंडू आहे. तसेच मुख्य आयोजक सरपंच साहेब मान्य श्री नितेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून षटकार चौकार हॅट्रिक जर लगावली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया प्रत्येक गावी कमर कसलेली आहे, एटीएम कार्ड खोललेला आहे. यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा पाहूया खेळाला होते सुरुवात. यावेळेस काय घडतंय इथं मात्र चेंडूला उडवलेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक काय त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केलेला, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट केल्या, तिसरी धाव कंप्लीट केली करतील का आणि तिसरी धाव घेण्याचा इथं प्रयत्न घातक ठरला गेला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये झाला गेला आहे बाद. धावसंख्या 12 अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 12 अंकावरती लागली गेली. एका गड्याचं पतनी झाले गेलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत.
ठेवलाय सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात खांडपे या गावात आता मात्र 18 चेंडू आणि 59 धावांची खेळी करावी लागेल. प्रति ओव्हर मध्ये 20 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. यस, तुम्ही कुठल्याही प्रकारची हॅट्रिक करा, मग विकेट हॅट्रिक असो, चौकार असो किंवा षटकार असो, दोन्ही संघांना एक सुवर्ण संधी आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता वन मॅन शो आपण जर पाहिलं, सन्माननीय नितेश दादा पाटील साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर देवेंजी घरत साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हेमंत घरत यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कोपर संघाने जर फायनल मारली तर पाहूया. यावेळेस सोडवलाय आणि सेफ लँडिंग होते. 2 धावा इथं घेतल्या जातील की नाही पाहण्यासारखं राहील. निश्चितच बक्षिसांचा वर्षा वाढत चाललेला आहे. अंतिम क्षण आहे, याची डोला याची देही. अंतिम सोहळा पाहण्यासाठी काही मान्यवर युट्यूबच्या माध्यमातून जुडले गेले आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत आणि बक्षिसांची खैरात लावली जाते. पाहूया. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. तसेच जगदीशजी पाटील आणि त्याचबरोबर मयूर पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कोपरसाठी जर सामना जिंकून दिला तर. यावेळेस मात्र प्रयत्न चालू आहेत, प्रयत्नाने यश येत नाही. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निर्धावची होते. सांगता धावसंख्या पाहतोय स्थिर आहे 13 या अंकावरती. निश्चितच कुठल्या प्रकारचे तुम्ही हॅट्रिक कंप्लीट करा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता सर्वे सर्वा वन मॅन शो नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर विकेट हॅट्रिक ही गणली जाते, परंतु आपण पाहतो टेनिस क्रिकेटमध्ये त्याही हॅट्रिकला तेवढंच महत्व दिलं जातंय. चौकार आणि षटकार यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मात्र निघून गेला आणि इथं मात्र डॉट चेंडूचे हॅट्रिक झालेले आहे. काल एक मान्यवर आले होते, त्यांनी डॉट चेंडूच्या हॅट्रिक साठी पैसे लावले होते. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. क्रिकेट शांत झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण पाहतोय मोठे फटके लागत नाही. भला मोठा आव्हान आहे. यावेळेस प्रयत्न चालू आहे, प्रयत्नांमध्ये काही कमी नाही आहे, परंतु गोलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ करतोय. कारण आपण म्हणतोच नेहमी की भगवंताने प्रत्येकाला हिऱ्यासारखं जीवन दिलेलं आहे, परंतु चमकतो कोण? जो झिजतो. आणि अधिक झिजणं इथं मात्र आपण पाहतोय गोलंदाज पाहायला मिळते. त्या कारणास्तव गोलंदाजाची कामगिरी चांगली आहे. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. लगावच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि इथं मात्र 2 धाव कंप्लीट केल्या गेल्या. तिसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. काय घडतंय पाहूया. नाही, 2च धावा. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आपण पाहिलं तर 71 धावांचं लक्ष असताना आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती जमा केल्या गेल्या आहेत. 3 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. कुठल्या प्रकारची विकेट मिळाली नाहीये, परंतु धावा थांबवल्या गेल्या आहेत. आता मात्र विजयाच्या जवळ समीप निकट पोचताना दिसतोय बंदरावरती काल्हेर. एक अनुमान एक्झिट पोल आपण लावू शकतोय, कारण विचार केला तर इथं मात्र या अशा धावा उरलेल्या आहेत की त्या कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला जीवाच्या अकांतापासून खेळ करावा लागेल. 71 धावांचं टार्गेट असताना 15 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 56 धावांची गरज आहे. म्हणजे 28 धावा प्रति ओव्हरला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक चेंडू जो आहे ना षटकारच मारावा लागेल तुम्हाला. त्या खेरीज पर्याय नाहीये या सामन्यावरती विजय प्रस्थापित करणं. आणि अशी गोलंदाजी जर खराब होत राहिली तर निश्चित कुठेतरी जवळपास येऊन पोहोचेल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातात ते चेंडूवरती. आणि पंचांच्या माध्यमातून किती मोठा वाईट हे दर्शवलं जातंय. वाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 19 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पाहूया
या वेळेस घुटना टेक पटका देख, परंतु चेंडूवरती नियंत्रण नाही, नजर नाही. कहा पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. इथं मात्र अजून एक चांगला क्वालिटीचा दर्जेदार चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र आपण पाहिलं तर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होत आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. अतिशय अनुभवी पंच आमचे सुनील म्हात्रे. आपण पाहू शकता कशा प्रकारे ऍक्शन दिली जाते प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या शैलीने. आपण पाहिलं तर वाईट बॉल जर गेला तर त्याला त्यासाठी आपण पाहतो किती मोठा वाईट गेला हे दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. आणि इथं मात्र जोरदार पायांवरती थाप मारली जाते की लेग बायच्या स्वरूपाने गेली ही धाव. आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील म्हात्रे सर यांना आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती. खाते पिते घर के. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस उडवलाय हा चेंडू नाही थांबणार, जाईल सीमा पार. षटकार. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. पुन्हा एकदा पाहूया. इथं मात्र चांगला चेंडू हाताळलेला आहे. क्या बात आहे. षटकार लागल्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. आपण कबड्डी पाहू शकता 26-71 धावांचं भलं मोठं आव्हान. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामतगर संघाने आपण पाहिल्या 70 धावा केल्या होत्या, त्यानंतर 78 धावा केल्या होत्या. परंतु विक्रम स्पोर्ट उरुनगर संघाने 84 धावा कुठून काढल्या होत्या. आणि या इथं आपण पाहिलं तर कालीर संघानेही पाहतोय आपण तर 70 धावा कुठून काढल्याने 71 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. यस यस आपण पाहू शकता किती मोठा वाईट गेला पुन्हा एकदा दर्शवत असताना. कुल मॅन, अतिशय मन मिळावे स्वभाव. आमचे आवडते पंच म्हणजे सुनील म्हात्रे सर. यावेळेस क्या बात आहे. तेच तर्रार जागते राहूचा आदेश देत असताना खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर लगावण्याचा होता, परंतु मानस धरला होता त्याला. धुवा उडत असताना चांगला चेंडू, शेवटचा चेंडू हाताळतो यावेळेस गोलंदाज राजन डी. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र शॉट ऑफ द डे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यास पाहू शकता आपण शैली पंचांची. गेला 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 आणि अखेरकार गेला सीमारेषे पार. षटकार. एवढा सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. खांडपे या गावात. तसेच सन्मान्य आपण पाहू शकता पंडितजी नकुल पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावरती क्रीडा नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहिलं तर नितीनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 सर. आपण पाहिलं तर मजूर फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य पंडितजी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 33-38 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 38 धावा बनल्या जातील की नाही. निश्चितच जर गोलंदाजाने जर एस केलं तर जुलुमिली सरकार बसू शकते कोपर संघाची 38 धावांवरती. परंतु गोलंदाजाने ठरवलं तरच हे होऊ शकतंय, अन्यथा या धावा बनवू शकत नाहीत. आपण पाहतोय आता नुकतंच ज्यांचं आगमन झालं तुम्हा सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व मजूर फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य पंडित नकुल पाटील साहेबांचं पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत आहे. खास करून आपण पाहता या आयोजन नियोजन या स्पर्धेचे मुख्य प्रणेते करता धरता वन मॅन शो सन्माननीय नितेश दादा पाटील यांची देन मित्र आपण पाहतोय. यावेळेस अप्रतिम क्या बात आहे. दांडी गुल फलंदाज होते बाद.
ठेवलाय सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. हे आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. कालचा जर दिवस होता तो राजेश यांच्या नावी होता, कारण त्याने आपण पाहिलं तर सर्व मॅचेस जिंकून दिल्या होत्या. पण आज या ठिकाणी त्याच खेळाडूने मात्र आपला सामना फसवत नेला गेला पाहायला मिळालं. यावेळेस उडवलाय, क्या बात आहे. चेंडू सीमा पार, बिगिट षटकार. ठेवलाय सरपंच चषक नितेश दादांनी खांडपे या गावात. यस, या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. कोपरगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य यतेशजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर आपण पाहतोय देवेंजी घरत साहेब आपल्याही या स्पर्धेमध्ये या मंचावरती सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे वन मॅन शो नितेशदादा पाटील यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्मान्य सोनलजी पाटील साहेब त्यांच्या समेत आपण पाहू शकता एक युवा उद्योजक, त्यांचंही या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या पाहतोय आपण, धावफलकावरती लागली गेली आहे ती 40-71 धावांचं लक्ष्य होतं. आणि आता पाहतोय आपण शेवटचा षटक चालू आहे आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मी तर म्हणेन या सामन्याचा उपचारता उरलेला आहे, कारण एवढी मोठी धावसंख्या बनू शकत नाही, परंतु एन्जॉय करू शकतात या 3 चेंडूवरती. पाहूया काय घडतंय या वेळेस. मात्र चांगला चेंडू हाताला जातोय. आणि आपण जर पाहिलं तर मनोहर खार पाटील यांना मात्र 11,000 रुपयाची रोख रक्कम तयार ठेवावी लागेल. मेजवानी तर आहेत, त्याबद्दल वाद नाही आहे, परंतु 11,000 रुपयेही तयार ठेवावं लागतील. निश्चित जेव्हा जेव्हा त्यांच्याही ग्राउंडवरती स्पर्धा होते तेव्हाही खूप मानधन लावलं जातंय, पैशांचा पाऊस पाडला जातोय. यावेळी चांगला फटका आहे, पाहूया. गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण. अशा रीतीने आपण पाहू शकता. आता मात्र शेवटील एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाच्या जवळ समेत निकट आपल्याला पाहायला मिळतोय. 15 मारुती काल्लेर या सीझन मधील दुसरी फायनल मारण्याच्या तयारीमध्ये. तुफान चषकाचा मानकरी, आता इथं माझा सरपंच चषकाचा मानकरी होतोय. क्या बात आहे, खूप अभिनंदन कोपर संघ. सरपंच मोनिका पाटील